चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. आता सध्या परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे 64 बस कार्यरत होत्या. त्यातल्या आमच्या बाकीच्या बस काही डेपोमध्ये आहेत की ज्या मेंटेनन्सला गेलेल्या आहेत आणि काही लोक बसेसच्या लाईफ संपत झालेल्या आहेत ऍक्च्युली. म्हणजे त्या यूज टू थ्रो अशा कंडिशनमध्ये आहेत, नॉट यूज टू थ्रो या कंडिशनमध्ये आहेत. त्याच्यामुळं 50 जर ॲव्हरेज पकडला बसचं, 50, 51, 52 ह्याच रेंजमध्ये बस धावत आहेत. आणि लोकांची मागणी तर भरपूर ठिकाणी आहे. कारण एसटी जी आहे ती फार सिटीमध्ये फिरत नाही किंवा प्रत्येक स्टॉपला जात नाही. एसटीचा मार्ग असतो तो रिंग रोडचा मार्ग असतो, हायवे टू हायवे मार्ग असतो आणि गावांशी कनेक्टेड मार्ग असतो, ते पण मेन स्टॉप्स. केएमटीला कसं आहे की केएमटी ही पब्लिक सर्व्हिस आहे. पब्लिक सर्व्हिसला प्रत्येक स्टॉप म्हणजे प्रत्येक गल्ली किंवा प्रत्येक चौक हा त्यांना स्टॉप हा घ्यावाच लागतो आणि तिथनं माणसं प्रत्येक ठिकाणी आपली आपली त्यातनं प्रवास करत असतात. तर अशा वेळेला काय होतं की कुठलीही बस डेपोमधून निघाली आणि जाता बंद पडली तर त्याची बसची उपलब्ध दुसरी करायला आमच्याकडे स्पेअर बसच नाही आहेत. ही खरी कंडिशन आहे आणि ही जनतेला सुद्धा सांगितलं पाहिजे. कारण काय आहे की बस आहेत आणि आपण पाठवत नाही किंवा नाहीत. कारण माझ्याकडे दररोज अर्ज येतात की इथं बस चालू करा, इथं बस इथे चालू करा. पण माझ्याकडे बसच नसतील तर मी चालू कसं करणार, करूच शकत नाही. त्यासाठी आपण या ई बसेस घेतलेल्या आहेत आणि लोकांसमोर स्पष्ट आणि खरं मांडणं हे सगळ्यात चांगलं आहे. जर हे आपण मांडलंच नाही आणि हे सांगितलंच नाही लोकांना तर लोकांना त्या अपेक्षेवर स्वप्न दाखवत बसण्यात काय अर्थ नाही आहे. त्याच्यामुळं जे काही सुधारित होणार आहे ते येत्या या 100 बसेस आल्यानंतर ऑगस्ट महिन्यानंतर सगळ्या गोष्टी सुधारित होतील. डिजिटल ऍप येतील, त्यावर तुम्ही तिकीट वगैरे काढू शकता. त्यामुळं या सर्व गोष्टी होणार आहेत. आता आम्ही बोर्ड्स वगैरे सगळे नवीन केलेले आहेत. तुम्हाला आता जे बसला बोर्ड नव्हते ते सुद्धा बसला बोर्ड आता तुम्हाला नवीन बघायला मिळणार. सध्या उद्यापासून तुम्हाला नवीन बघायला मिळणारच. ते आज आम्ही त्यांना हस्तांतरित पण केलेलं आहे. सगळ्या बस स्टॉपला केएमटी प्रवास हा सुखाचा प्रवास हे सुद्धा आम्ही टॅगलाईन काढलेली आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा टॅगलाईन आम्ही प्रत्येक बोर्डवर म्हणजे स्टँडवर आपण हे करत आहे. आता मेन आहे की लोकांना जी विस्कळीत झालेली सर्व्हिस आहे केएमटीची ती कशी आम्ही व्यवस्थित पद्धतीने चालू करायला आणि त्याचा रिस्पॉन्स पण यायला पाहिजे. शाळकरी मुलांना तर 100% आम्ही आता जूनपासून आम्ही प्लॅनिंग करायला लागलो. त्याचीच मीटिंग आहे 1-2 दिवसात की बाबा कशा पद्धतीनं तिथे ट्रॅफिक वाढवून त्या पिकअप पिरियड्सला बस आम्ही एक उर्वरित 4 टाकून की त्यांना जाताना त्या शाळकरी मुलांना त्रास होऊ नये अशा पद्धतीने आम्ही ते करू. तर या सगळ्या गोष्टी आम्ही अभ्यास करत आलेलो आणि त्यावर काम चालू आहे ऑलरेडी. 100 बस आल्यानंतर तर तुम्ही काय सांगायची गरज नाही. स्वबळावर सुद्धा येत्या आम्ही महिन्याभरात आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ. या महिन्यात आम्ही निर्णय घेऊ आणि स्वबळावर सुद्धा आम्ही स्वतःच्या 50 बसेस घेऊ की जेणेकरून केएमटीचं एक अस्तित्व कायमस्वरूपी टिकून राहील. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.